Welcome all. I am Mayur Jagdare and we are going through our subject energy conservation and audit. Today we are going to start topic number 3, that is energy conservation in electrical installation system. In previous chapter जे काही तुमचे various types of machines असतील त्यामध्ये आपण लॉसेस कसं रिकवर करू म्हणजे फॉर एक्झाम्पल मोटर असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असतील त्यामध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन कसं करणार हे बघितलं होतं. ठीक आहे, आता इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम मधील आपण कॉन्झर्वेशन कसं करणार आहोत ते बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. व्हॉट वी विल लर्न टुडे. आज आपण काय शिकणार आहोत बघा. लॉसेस इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जी काय आपली सिस्टीम आहे, ठीक आहे, ट्रान्समिशन असेल डिस्ट्रीब्युशन असेल, तुम्हाला माहिती आहे जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे सपोज या ठिकाणी माझं काय होतंय जनरेशन होतं. ओके, या ठिकाणी तुमचं काय युटिलायझेशन म्हणजे तुमचे होम असतील इंडस्ट्री असेल जे काय पॉवर तुम्ही यूज करणार आहोत इथे काय युटिलायझेशन आहे. जनरेशन पासून तुमच्या युटिलायझेशन पर्यंत मध्ये काय असणार आहे तुमचा ट्रान्समिशन येईल, त्यानंतर काय तुमचा डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, जनरेशन नंतर तुमची ट्रान्समिशन सिस्टीम असते आणि ट्रान्समिशन सिस्टीम नंतर तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असते. आता ह्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ लॉसेस असतात. व्हेरियस टाइप्स ऑफ काय असतात लॉसेस असतात. त्यामुळे तुमची भरपूर इलेक्ट्रिसिटी काय होत असते तिथं वेस्ट होत असते. त्या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे एनर्जी कन्झर्वेशन करणं महत्वाचं. तर ते कसं करणार आहोत ते आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर कोणकोणते लॉसेस या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये येतात ते फर्स्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे जनरेशन नंतर आपलं ट्रान्समिशन असतं डिस्ट्रीब्युशन असतं आणि त्यानंतर तुमचं युटिलायझेशन असतं. So losses in transmission and distribution system. There are two types of losses. First is technical loss and second is non-technical loss. Okay. First we will see the technical loss. So what is technical loss? This loss is occurs due to technical reason happened in transmission and distribution system. जे काय तुमचे टेक्निकल रिझन्स असतील त्याच्यामुळे जे काही लॉसेस तुमचे ऑकर होतात त्याला काय म्हणायचं टेक्निकल लॉस. जे काही तुमचे टेक्निकल रिझन्स असतील ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसेस मध्ये काही रिझन्स आहेत तुमच्या लॉसेसचे ते टेक्निकल आहेत की नॉन टेक्निकल आहेत ते आपण आयडेंटिफाय करायचं आणि त्यावर आपण काय ठरवणार हे टेक्निकल लॉसेस आहेत आणि हे नॉन टेक्निकल. ठीक आहे, देर आर टू टाइप्स ऑफ टेक्निकल लॉस. फर्स्ट इज फिक्स्ड टेक्निकल लॉस and second is variable technical loss. मग टेक्निकल लॉसेस मध्ये पण दोन टाइप्स पडतात तुमचे. एक आहे तुमचा फिक्स्ड टेक्निकल लॉस आणि दुसरा आहे तुमचा व्हेरिएबल टेक्निकल लॉस. म्हणजे काय एक फिक्स असणार आहे तो कायमस्वरूपी तुम्हाला मिळत असणार आहे आणि एक लॉस असा असणार व्हेरिएबल म्हणजे जो चेंजिंग आहे. सारखं लॉसेस काय होतात ते चेंज होतात त्याला काय म्हणायचं व्हेरिएबल. टेक्निकल लॉस मधला आपण पहिला फिक्स्ड टेक्निकल लॉस बघूया. फिक्स्ड टेक्निकल लॉस. In the fixed technical loss, measuring instrument loss is include. ओके, काय सांगितले बघा जे काय तुमचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यामध्ये जो काही लॉस होतो त्याला आपण कुठे इन्क्लूड करणार तुमच्या टेक्निकल लॉस मध्ये. त्याला कुठे इन्क्लूड करणार टेक्निकल लॉस मध्ये. जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते कुठले कुठले आहेत बघा. इन द पॉवर सिस्टीम फॉर ऑपरेशन ऑफ रिले अँड सर्किट ब्रेकर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आर रिक्वायर्ड लाईक CTs अँड PTs. तुमचे जे काही रिले असतात सर्किट ब्रेकर असतात ठीक आहे तुमचं कशासाठी वापरतो आपण प्रोटेक्शन साठी. जे काही सर्किट ब्रेकर असतील रिले असतील ते प्रोटेक्शन साठी वापरतोय आणि जे काही मेजरमेंट आहे त्यामध्ये त्यासाठी आपण काय करतो असतोय CT आणि PT वापरत असतोय. CT मीन्स व्हॉट करंट ट्रान्सफॉर्मर
CT means current transformer and PT means what? Potential transformer. Okay. CT means current transformer, PT means potential transformer. CT कशासाठी वापरणार तुम्ही? करंटची व्हॅल्यू मेजर करण्यासाठी. करंट व्हॅल्यू मेजर करण्यासाठी काय वापरणार तुम्ही? CT वापरणार. आणि व्होल्टेजची व्हॅल्यू मेजर करण्यासाठी तुम्ही काय वापरणार आहे? PT वापरणार. ठीक आहे. CT करंट मेजर करण्यासाठी, PT व्होल्टेज मेजर करण्यासाठी. For this measuring instrument, additional power is required. This power is called as measuring instrument loss. मग या इन्स्ट्रुमेंट साठी आपल्याला काहीतरी ऍडिशनल पॉवर लागते त्यांच्या वर्किंग साठी, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये लॉसेस आहे त्याला आपण काय म्हणतोय, सॉरी, जे काय पॉवर त्याला लागणार आहे त्यालाच काय म्हणतोय आपण, त्या इन्स्ट्रुमेंट मधील लॉस असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा व्हेरिएबल टेक्निकल लॉस. आता व्हेरिएबल टेक्निकल लॉस कुठले कुठे आहेत बघा. व्हेरिएबल टेक्निकल लॉस इन द पॉवर सिस्टम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लोड करंट. जो काही तुमचा लोड करंट असणार आहे IL, त्याच्या प्रोपोर्शनल बरोबर जे काही लॉसेस तुमचे असणार आहेत किंवा जे काही पॉवर सिस्टम मधील व्हेरिएबल लॉसेस आहेत ते तुमचे लोड करंटच्या प्रोपोर्शनल मध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचं सिस्टम व्होल्टेज असेल किंवा एनी अदर फॅक्टर्स, पॉवर फॅक्टर असेल तुमचा, पॉवर मध्ये तुमची रिॲक्टिव्ह पॉवर असेल, ह्या गोष्टी कशासाठी असतात, तुमच्या व्हेरिएबल टेक्निकल लॉसेस मध्ये येतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, तुमच्या व्हेरिएबल टेक्निकल लॉस मध्ये येतात. म्हणजे हे काय, सारखं व्हॅरी होणार. तुमचा लोड करंट काय सेम राहणार आहे काय? नाही, कारण तुमचा व्हॅरी होणार आहे. सिस्टम व्होल्टेज पण काही वेळेला व्हॅरी होतं. आणि एनी अदर फॅक्टर्स म्हणतात तुमची फ्रिक्वेन्सी असेल, पॉवर फॅक्टर्स असतील, ह्या गोष्टी पण काय होतात, व्हॅरी होतात, आणि ज्यावरती काय तुमचे लॉसेस डिपेंडंट आहेत. असे जे काही व्हेरिएबल तुमचे पॅरामीटर्स आहेत त्यावरती जे लॉसेस डिपेंडंट असतात त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल टेक्निकल लॉस. हे टेक्निकल लॉसेस आहेत ना, त्यामुळे आपण टेक्निकल म्हणतो. ठीक आहे. इन व्हेरिएबल लॉस द कॉपर लॉस इज इन्क्लूड. तो व्हेरिएबल मध्ये तुमचा एक कॉपर लॉस पण इन्क्लूड होणार. ट्रान्समिशन लाईन हॅज सम व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. When current flow through the conductor, I square or loss is occurs, that is called copper loss. काय सांगितलं बघा, म्हणजे ट्रान्समिशन लाईनला एक ठराविक रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते, ठराविक काय असतो तुमचा रेजिस्टन्स असतोय, आणि ज्यावेळी आपण त्यामध्ये करंट फ्लो करतोय त्यावेळेला तुमचा I square R त्या ठिकाणी लॉस प्रेझेंट होतो. आणि I square R लॉस म्हणजेच काय, तुमचा कॉपर लॉस. आणि या कॉपर लॉस मुळे आपण काय करतो असतोय, जे काय तुमचं जनरेशन आपण 11 kV ला करतोय, ठीक आहे, ते आपण काय करतोय, जनरेशन नंतर ट्रान्समिशनच्या वेळेला ते काय करतो आपण, स्टेप अप करतो. त्या व्होल्टेज स्टेप अप काय करत असतोय, टू मिनिमाइज दिस लॉसेस. लॉसेस कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, व्होल्टेज स्टेप अप करत असतो. ठीक आहे. आणि सेकंड आहे तुमचा नॉन टेक्निकल लॉस. आता जे टेक्निकल लॉसेस मध्ये कन्सिडर होत नाहीत त्याला काय म्हणायचं, नॉन टेक्निकल लॉसेस. सिंपल आहे. The unknown loss is occurs in the power system is called as non-technical loss. आता ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे लॉसेस ऑकर होतात त्याला आपण काय म्हणणार, टेक्निकल लॉस. तुमचं मशीन मध्ये असेल, इक्विपमेंट्स मध्ये असतील, ट्रान्समिशन लाईन मध्ये असतील, जे काही व्हेरियस पॅरामीटर्स आहेत, करंट, व्होल्टेज, यामुळे जे लॉसेस होतात त्याला काय आपण म्हणतो, टेक्निकल. आता जे पॅरामीटर्स आपल्याला माहित नाहीत तरी पण लॉसेस होतात तशाला काय म्हणणार, नॉन टेक्निकल लॉस. Following are the non-technical losses occurs in the transmission and distribution. Loss due to power theft. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे लॉसेस आहेत बघा जे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये होतात. पहिला आहे तुमचा पॉवर थेफ्ट, म्हणजे वीज चोरी. वीज चोरी होते म्हणजे काय, थोडक्यात तिथं लॉसेस आहे, त्याचं कुठं तुमचं व्हॅल्युएशन होत नाही, म्हणजे इथे कुठं होणार, तुमचं लॉस म्हणून कन्सिडर होणार. लॉस ड्यू टू अनमिटर्ड बिल. काही बिल असे असतात ज्याचं मेजरमेंट झालेलं नसतं, थोडक्यात चोरी इथं पण होते. ठीक आहे. काही मीटरचं तुमचं बिलिंग होत नाही, मग ते थोडक्यात तुमचा लॉसच झाला, त्याचं पण व्हॅल्युएशन कुठं होणार आहे, काय नाही होणार. लॉस ड्यू टू मीटर इनॲक्युरेसी. तुमचं मीटर जर काय असेल, इनॲक्युरेट असेल, सपोज तुमचं 100 युनिट तुमचं बिल झाले,
पण तुमचं मीटर काय इनॅक्युरेट आहे. आणि किती दाखवालंय 50 युनिट दाखवलंय. म्हणजे इथं काय झालं तुमचं 50 युनिटचा लॉस झाला. 50 युनिटचा काय झाला इथं लॉस झाला. ठीक आहे. म्हणजे इथं पण तुमचं काय आहे नॉन टेक्निकल लॉस आहे. लॉस ड्यू टू नॉन पेमेंट बिल हे तुमचं अनमिटेड बिल मध्ये येणार. नॉन पेमेंट बिल म्हणजे तुम्ही असे बिल जे पेमेंट केलेलं नाही. ठीक आहे. हे तुमचे काय झाले सगळे नॉन टेक्निकल लॉस आणि टेक्निकल लॉस. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सिम्पल आहे. टेक्निकल लॉसेस कुठले आहेत नॉन टेक्निकल लॉसेस कुठले आहेत फक्त डिफरन्स काय बघा दोन्हीमध्ये. ओके. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. थँक्यू.